नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात होते एका पवित्र ठिकाणावरून. ते ठिकाण म्हणजे वडवळ येथील वटसिद्ध नागनाथ मंदिर. नवनाथापैकी एक नाथ असलेले वटसिद्ध नागनाथ येथे मी आता आलेलो आहे. प्रत्येक दिवस नवा, प्रत्येक क्षण खास, हाच आहे माझा प्रवास. चला सुरू करूयात लाईफ विथ कैलास. तर मित्रांनो, आपण आता जात आहोत दर्शन करण्यासाठी. नागनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. तेथील वातावरण अतिशय शांत आणि समाधान देणारं होतं. दर्शन झाल्यावर मी मामाच्या ओला गाडीने चाकूरपर्यंत निघालो. थोड्याच वेळात किनवटला जाणारी बस आली आणि मी त्या बसमध्ये बसलो. बसने नांदेडकडे जात असताना लोहा बस स्टँडवर पाहिलं, दिवाळीमुळे प्रवासाची प्रचंड गर्दी. सगळीकडे उत्साह, आनंद आणि हालचालच हालचाल होती. बस पुढे गेली आणि लोहा बाहेर पडत असताना नजरेस पडले छत्रपती शिवाजी महाराज. मग काय, क्षणभरात मनात समाधान आणि अभिमान दाटून आला. नांदेडमध्ये पोहोचल्यावर तेथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे दर्शन झाले आणि मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्यानंतर मी नांदेड बस स्टँडवर उतरलो. थेट कला मंदिर परिसरात गेलो आणि मित्राच्या गॅरेजवर जाऊन बॅग ठेवली. थोडा वेळ काही छोटे मोठे कामं राहिले होते ते करून घेतले आणि तेथे मला एक विद्यार्थी भेटला. तो म्हणाला, सर माझ्या सुट्ट्या संपल्या. मी हसत म्हणालो, बाबा जिल्हा परिषद शाळेच्या सुट्ट्या अजून चालू आहेत, बाकीचे विद्यार्थी अजून मजाच करत आहेत. त्यानंतर मी मेन रोडवर गेलो. थोड्याच वेळात माझे भाऊजी तेथे आले. त्यानंतर त्यांच्यासोबत गाडीवर बसून मी वजिराबाद येथील बँगलोर बेकरीवर गेलो आणि तेथे एक सुंदर केक घेतला. घरी परतल्यावर ताईचा वाढदिवस थाटात साजरा केला आणि हसत हसत आनंदात शेवटी ताईला सुद्धा आम्ही विश केलं, गिफ्ट्स दिले. शेवटी एकच सांगतो मित्रांनो, शिकत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद.